स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता बरेच सारे संभ्रम तुमचे दूर करायचे आहेत की सूर्यग्रहण येत आहे। खरं तर अमावस्येचा व्हिडिओ इतक्या लवकर मी करणार नव्हते, कारण जवळजवळ 8 दिवस या गोष्टीला बाकी आहेत। तरी पण लोकांचे मेसेज, ईमेल आणि कमेंट यामुळे मला हा व्हिडिओ लवकर करावा लागत आहे। कारण विनाकारण लोकांच्या मनामध्ये काही भीती निर्माण होते। काही म्हणजे यूट्यूबला म्हणा किंवा शॉर्ट्सला, इंस्टाग्रामला रील्स अशा येतात। कालच मी एक रील्स बघितली की भयंकर परिणाम दिसून येतील, म्हणजे आता या सूर्यग्रहणाचे अमुक अमुक परिणाम दिसून येतील, इतके मृत्यू होतील, इतकी लोक जातील, काय 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 म्हणजे खरं सांगते की थोड्याशा व्ह्यूज साठी आणि थोड्याशा पैशासाठी माणसाच्या मनात भीती निर्माण करण्याचा अधिकार कोणीच कोणाला दिलेला नाहीये। आणि खरंच असं करू नये की आपल्याला थोडे व्ह्यूज मिळतील की एक भयंकर घटना घडणार असं जर लिहिलं, म्हणजे या शनी अमावस्येमुळे, चंद्रग्रहणामुळे, तर मग आपोआपच लोक तो व्हिडिओ बघणार आणि आपल्याला व्ह्यू मिळणार। या खाली बरेच जण असे चुकीचे लोकांपर्यंत समज किंवा गैरसमज ज्याला आपण म्हणतो ते पसरवत आहेत आणि त्याच्यावर कुठेतरी आळा घातला जावा म्हणूनच मी हा व्हिडिओ लवकर केलेला आहे की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळावी की नक्की काय होणार आहे किंवा नक्की 7:30चा त्रास काय होणार आहे, चंद्रग्रहणाचा त्रास काय होणार आहे, हे सगळंच आपल्याला, किंवा सूर्यग्रहणाचा त्रास काय होणार आहे, चंद्रग्रहण सूर्यग्रहण जे असतात आता नक्की आपल्या इथं ते आहे का, या सगळ्याची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये एकूणच देणार आहे। तर 29 मार्च रोजी बघा शनी अमावस्या आहे। 29 मार्च 2025 रोजी शनी अमावस्या आहे। जशी सोमवारी आल्यावर सोमवती अमावस्या म्हटलं जातं, तसंच शनिवारी आल्यावर शनी अमावस्या म्हटलं जातं। सोमवती अमावस्या आणि शनी अमावस्या या दोन अमावस्यांना जरा जास्त महत्त्व दिलं जातं, कारण सोमवती अमावस्या ही महादेवांना समर्पित असते आणि ही जी कुठली आपली शनी अमावस्या ही शनीला समर्पित असते। त्यामुळे आपल्याला ह्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे। आता हे या दिवशी येणारे सूर्यग्रहण पाळायचंय का, कोणत्या राशींना 7:30 येणार आहे, तर कोणत्या कोणत्या येणार आहे हेही आपण बघूया आणि पुढच्या गोष्टी पण याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। अमावस्या शनिवारी आल्यामुळे याला शनी अमावस्या म्हटलं गेलेलं आहे। शनिवार विशेष महत्त्व, शनिदेवांची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी। शनी महाराज म्हणजे काय, तर कृष्णवर्णीय असे शनी महाराज, आणि त्यामुळे या दिवशी अमावस्या दिवशी काळोख असतो, त्यामुळे दोन्हीचाही एक मिलन होते आणि जास्त काळोख पसरला जातो असे देखील म्हटले जातो, आणि त्यामुळे शनीचा अंमल आहे या ग्रहणावर असे देखील म्हटले जाते। या दिवशी पितृंसाठी सुद्धा आपल्याला उपाय करायचे असतात, पितृशांतीसाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात। पणोती आणि 7:30 या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। 7:30 हा काळ जवळजवळ 7.5 वर्षाचा, आयुष्यात 2-3 वेळा जवळजवळ 7:30 येते, पणोती सुद्धा येते, पण पणोतीमध्ये आणि 7:30 मध्ये फरक आहे। पणोती फार तर फार 2-2.5 वर्षाचा पिरियड असतो, 7:30 बराच मोठा पिरियड असतो। तर काय उपाय करायचे ह्याच्यावर पण मी व्हिडिओ ह्याच्या पुढे घेऊन येणारच आहे। अमावस्या कधी बघूया आहे आधी। 28 मार्चला संध्याकाळी 7:20 अमावस्या लागत आहे। ती 29 मार्चला संध्याकाळी 4:30 अमावस्या संपत आहे। आता दर्श अमावस्या म्हणजेच उदयतिथीप्रमाणे 29 मार्च रोजी आपल्याला शनी अमावस्या साजरी करायची आहे, कारण सकाळी सूर्याने ती बघितलेली आहे। 2025चे जे सूर्यग्रहण आहे 29 तारखेचे, ते सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये। सूर्यग्रहण आहे आणि ते भारतात दिसणार नाहीये, त्यामुळे भारतीय वासींनी तरी त्याची काळजी करण्याची गरज नाही। भारताबाहेर जे लोक राहतात त्यांनी जे ग्रहणाचे नेहमीचे नियम असतात, गरोदर स्त्रियांबद्दल किंवा वृद्ध लोकांबद्दल किंवा खाणेपिणे, त्यात तुळशीपत्र घालणे, हे भारताबाहेर जे राहत आहेत, आता आपले USA वरनं सुद्धा लोक बघतात, बरेच बाहेरच्या देशातून सुद्धा लोक बघतात, म्हणून मी त्यांना सांगतेय की आपण जे भारतीय आहोत त्यांनी हे ग्रहण पाळायचं नाहीये। गरोदर स्त्रियांनी सुद्धा अजिबात हे ग्रहण पाळायचं नाहीये। मात्र भारताच्या बाहेर राहतात त्यांनी जिथं जिथं ज्या देशात सांगितलं जाईल की या देशात ग्रहण दिसणार आहे त्यांनी हे ग्रहण पाळायचं आहे।
आता हा झाला ग्रहणाचा प्रश्न. आता बघूया शनी गोचर भ्रमण या दिवसांमध्ये शनी मीन राशीत जात आहे आणि मकर राशीतला शनीची 7.5 जी आहे ती संपत आहे. मेष राशीचा दुसरा टप्पा चालू होत आहे. कुंभ शेवटचा टप्पा आहे 7.5चा आणि कुंभ मीन मेषला पनौतीची सुरुवात 7.5ची थोडीशी सुरुवात होत आहे. कर्क वृश्चिक यांना सुद्धा थोडासा त्रास जाणवत आहे, मात्र कमी प्रमाणात. सिंह धनु यांना मोठ्या प्रमाणात शनीची पनौती, सिंह आणि धनु यांना मोठ्या प्रमाणात शनीची पनौती चालू आहे. मेष राशीची सांगितल्याप्रमाणे दुसरा टप्पा आता चालू होणार आहे. कुंभ मीन मेष यांना सुरुवातीचा काळ आता थोडासा त्रासदायक जाऊ शकतो. कर्क वृश्चिक यांची आता संपत येत आहे, म्हणजे थोडा त्रास आहेच अजून या राशींना. म्हणजे मेष कुंभ मीन मेष कर्क सिंह आणि धनु या सगळ्या राशींना आता 7.5चा प्रभाव चालू आहे. लक्षात घ्या, सिंह आणि धनुला तर पनौती आहे, 7.5ची पनौती ज्याला म्हणतो आपण, शनीची पनौती ती चालू आहे. शनी अमावस्या मेष कुंभ मीन धनु आणि सिंह यांना शनी अमावस्येला जास्त काही उपाय करण्याची गरज आहे. कुणाकुणाला मेष कुंभ मीन धनु आणि सिंह या राशींना उपाय करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे ज्यांना काहीही शारीरिक व्याधी, जसं आपण म्हणतो की सतत आजारपण आहे किंवा आर्थिक नुकसान होत आहे किंवा टेन्शन येत आहे, दडपण येत आहे, अशा सगळ्यांनीच उपाय शनी अमावस्येचे करायचे आहेत. आणि असं काही नाहीये की 7.5 आहे 7.5 नाही, पनौती आहे पनौती नाही, त्रास आहे त्रास नाही, सगळ्यांनी शनी अमावस्येला उपाय करायचे जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. काय काय करायचंय तर या दिवशी फक्त सकाळी लवकर उठायचंय, घरातली स्वच्छता करायची आहे, जाळ्या जळमट काढायची आहेत. पाण्यामध्ये आपण जसं नेहमी गोमूत्र घालतो, थोडीशी हळद घालतो आणि काय घालू शकता, कापूर हिंग ज्या गोष्टी आहेत किंवा प्रयागराजचं पाणी असेल ते घालू शकता. यानं तुम्ही स्वच्छ फरशी, दरवाजा, तुमचा उंबरा सगळं स्वच्छ पुसून दरवाजाची पूजा करा, उंबऱ्याची पूजा करा, उंबऱ्यापाशी एक दिवा लावा, तीळ घालून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आंघोळ करा. आंघोळ करताना तुम्हाला ज्या कुठल्या मंत्राचं पठण करता येत असेल ते करा. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती आहे, ती पितृस्तुती दक्षिण दिशेला तोंड करून म्हणा. त्याचप्रमाणे पिवळी मोहरी जी बाजारात सहज मिळते, जशी काळी मोहरी असते तशी पिवळी मोहरी असते, ती तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे, त्याच्यावर डावा हात ठेवायचा आहे. 11 वेळा नित्यसेवेच्या पुस्तकातलं बघून काळ भैरवाष्टक म्हणायचं आहे आणि मग ही मोहरी घरात सगळीकडे टाकायची आहे. दुसऱ्या दिवशी केरातून घेतली तरीही चालेल. घरातल्या सगळ्या वाईट शक्ती या उपायामुळे दूर होतील. हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या देवाच्या समोर एक नारळ तुम्हाला वाढवायचा आहे. शनीच्या मंदिरात जाऊन एक नारळ वाढवायचा आहे. हा नारळ खायचा नाही तर तो वाहूनच यायचा आहे. पूर्ण तुमच्या घराच्या भिंतीला, सगळ्या भिंतीला टच करून एक नारळ, दरवाजाच्या बाहेर जायचं, शेंडी दरवाजाकडे करायची, एक नारळ वाढवायचा आणि तो झाडाखाली किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचा. त्याचप्रमाणे वास्तूला तुमच्या नजर लागते असं वाटत असेल तर कोहळा आवर्जून बांधा लाल कपड्यामध्ये. कोहळ्याची पूजा कशी करायची हे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कोहळ्याला तुम्हाला काजळाने त्रिशूळ काढायचा आहे. कोहळा स्वच्छ धुवून त्याच्यावर त्रिशूळ काढून शेंदुराने किंवा काजळाने त्याची पूजा करून लाल कपड्यामध्ये बांधून दरवाजाच्या आतमध्ये उजव्या हाताला वरती बांधायचे आहे. खराब झाले की ते लगेच बदलायचे आहे. त्याचप्रमाणे पितरांसाठी काय करायचं आहे तर दुपारी 12 वाजता, पितरांचा वेळ सगळ्यांना माहिती आहे, जेवणाची वेळ आणि येण्याची वेळ, दुपारी 12 वाजता उंबऱ्यावर पाणी शिंपडायचे. 1 ग्लास पाण्याचा उंबऱ्याच्या इथं भरून ठेवायचा. त्यानंतर एका ताटलीमध्ये छोटीशी एक पोळी, त्याचप्रमाणे त्याच्यावर तूप, त्याच्यावर थोडेसे काळे तीळ आणि खीर, कशाची, तांदळाची, आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातली पितृस्तुती म्हणायची. आणि मग हा जो घास आहे तो गाईला, गाय नसेल तर झाडाखाली ठेवून या किंवा टेरेसवर ठेवा, कोणीही खाल्ला तरी चालू शकतो. घर, दुकान, ऑफिस जे काही तुमचं असेल तिथे एखादा नारळ वाढवा सगळीकडे टच करून आणि कोहळा तुम्ही बांधू शकता. या दिवशी अमावस्येला तसं म्हटलं तर कायमस्वरूपीच परान्न खाऊ नये, परान्न वर्ज्य करावे, पण इलाज नसेल तर आपल्याला खावे लागते.
पण अमावस्येला कधी कुणाच्या घरचं म्हणजे आई वडील बहीण यांच्या घरचं सोडून कधी कुणाच्या घरचं खाऊ नका. त्याचप्रमाणे केस कापू नका, नख कापू नका, दाढी करू नका, स्त्रियांनी आयब्रो करू नका, केस कापू नका, उसने पैसे देऊ नका, उसने पैसे घेऊ नका, कर्ज काढू नका. अमावस्ये दिवशी काढलेल्या गोष्टी संपत नाहीत. त्यामुळे या दिवशी या गोष्टी तुम्हाला जपायच्या आहेत. आता उरला प्रश्न पणवती आणि साडेसाती. तर हे बघा, लक्षात घ्या, साडेसाती भोगणं याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक राशीला साडेसाती भोगावी लागते. काहींना साडेसाती, माझा स्वतःचा अनुभव आहे की साडेसाती जेव्हा मला सुरू झाली तेव्हा खूप खूप वाईट काळ आला. मधला काळ पण खूप वाईट गेला. मात्र जेव्हा साडेसाती संपते तो काळ मला चांगला देऊन गेला. असं काही नाहीये की साडेसातीमध्ये फक्त वाईटच होतं. तुम्हाला एक सांगते की शनीचा विसर पडून देऊ नका. काही लोक शनीला फक्त साडेसाती चालू झाली म्हटलं कळलं की धावत सुटतात शनीला, तेल वाहतात हे वाहतात. असं करू नका. शनी महाराज हे अत्यंत चांगले देवता आहेत. शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. जसे कोर्टातल्या जजला आपण मान देतो तसं देवांमधले हे जज आहेत. म्हणजे देवांमधले हे एक म्हणतात ना न्याय देणारे देवता आहेत. त्यांच्या हातात कायम एक काठी असते. चुकीच्या माणसाला चुकीचं आणि बरोबर माणसाला बरोबर हे देण्याचं काम कोण करतात तर शनी देवता करतात. मग साडेसातीला घाबरेल कोण? जे वाईट कर्म करतं, जे नेहमी चांगलं कर्म करतं, जे दुसऱ्याबद्दल नेहमी चांगला विचार करतं, जे नेहमी दुसऱ्याला मदत करतं, कधीही कुणाला मारहाण किंवा कुठल्याच प्रकारची वाईट कामं जे करत नाही त्याला साडेसातीला 1% पण घाबरायची गरज नाही. हा मात्र शनीचा विसर पडून द्यायचा नाही. शनी स्तुती, हनुमान चालीसा, हनुमान स्तुती हे तुम्हाला म्हणायचंच आहे. दररोज म्हणायचं आहे. साडेसाती असो किंवा नसो, तुम्ही जर हे रोज काम केलं, प्रत्येक शनिवारी शनीचं दर्शन घेऊन आलात, ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप केलात, काळे कपडे शनिवारी घालण्याचं टाळा. काही गोष्टी आहेत त्या शनिवारी तेल खरेदी करू नका, शनिवारी मीठ विकत आणू नका, शनिवारी लोखंडी वस्तू विकत आणू नका, मीठ कुणाला उसनं देऊ नका, कुणाकडून घेऊ नका, तेल कुणाला उसनं देऊ नका, कुणाकडून घेऊ नका. या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुम्हाला साडेसातीचा कोणताही त्रास होणार नाही. काही लोकांना तर शनी हा आवडतं दैवत असतं. विचार करा, आपलं जसं गणपती, स्वामी समर्थ, माझी पण माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थ हे माझे सगळ्यात आवडीचे देवता आहेत, तसं काहींना शनिदेव आवडतात. मग अशा लोकांवर शनी नाराज होतील का? नाही. शनीची साडेसाती ढैया वगैरे असलं की तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रीट डॉग, जे रस्त्यावरचे कुत्रे असतात, त्यांची इतकी सेवा करा. सेवा म्हणजे ते चावतील असं काही नाही, त्यांना लांबून खायला घाला. घरात एखादा जे रस्त्यावरचं कुत्रं असतं ते आणून पाळा. काळं कुत्रं मिळालं तर जास्त चांगलं. जेवढी कुत्र्याची सेवा कराल तेवढा तुम्हाला शनीचा त्रास कमी होईल. माझ्या घरात कुत्रा आहे, मला साडेसातीचा पणवतीचा कुठलाही त्रास होत नाही. झाला तरी आता बघा 3 दिवस मला बरं नाहीये, वरवरनं निघून जातं. असं नाही की ते फार खोलवर जातं, कारण माझ्या हातून कुत्र्याची नियमित सेवा होते. अगदी त्याची आंघोळ असेल, त्याचं खाणं पिणं असेल, त्याला फिरायला घेऊन जाणं असेल, तो जर जेवत नसेल, म्हणजे आमची बेला जर जेवत नसेल तर त्याला मी हातानं दही पोळी, दूध पोळी खायला घालते. ह्याचाच अर्थ काय? एक प्रकारचं शनीचं आवडीचं काम मी करते. पण तुम्हाला जर पाळणं शक्य नसेल, रस्त्यावरच्या कुठल्याही कुत्र्याला मधून अधून बिस्किट घालायचा, पोळी घालायचा, काहीही करू शकतो आपण. शनीला एकच आवडतं, सत्याचा मार्ग. थोडासा व्हिडिओ मोठा होतोय, पण साडेसातीला घाबरणाऱ्या लोकांना मला एक नम्र निवेदन करायचंय की शनीला घाबरू नका. शनी महाराजांची सेवा करा, सत्याच्या मार्गावर चाला. कालपर्यंत गेलं ते गेलं, आजपासून ठरवा मी सत्याच्या मार्गाने चालणार आहे. शनी महाराज, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील मला मोठ्या मनानं माफ करा. मी तुमची सदैव ऋणी राहीन, मी तुमची कायम पूजा करीन. लक्षात ठेवा, शनी महाराजांच्या मंदिरात गेल्यावर डायरेक्ट शनीच्या नजरेला नजर द्यायची नसते. कडेनं त्यांना बघायचं असतं. स्त्रियांनी लांबूनच बघायचं असतं. स्त्रियांनी शनीवर पाणी चढवायचं नसतं. आता हे शनी शिंगणापूरला तेल चढवणं वगैरे चालू झालेलं आहे, त्यामुळे त्या विषयावर न बोललेलंच चांगलं. पण हे जुने नियम जे पूर्वजांनी लावलेत ते काहीतरी खरं तर कारणामुळे लावले होते, पण आता ते सगळं राहिलेलं नाहीये. त्या विषयावर आपण बोललो तर आपण चुकीचं ठरू. पण दर्शन घेताना तरी लांबून घ्या, नजरेला नजर मिळून देऊ नका. एवढं तरी करा.
आणि शनीच्या 7:30च्या काळात तुमच्यावर वेगवेगळे आरोप लागू शकतात, तुमच्यावर खोटे आरोप, तुमच्यावर न्यायालय, पोलीस कोठडी, जर तुमचे कर्म चांगले नसतील तर या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला जावं लागणार। आणि जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला 7:30 आली काय आणि गेली काय, पणोती आली काय आणि गेली काय, कशाचाही फरक पडणार नाही। थोडासा आर्थिक समस्या जाणवतील, आपण त्या दूर करू, थोडं कमी पैशात भागू, पैसे थोडे कमी खर्च करा। 7:30 चालू आहे ना, पैसे वाचवून खर्च करा। 7:30 चालू आहे ना, आपलं आरोग्य सांभाळा, आरोग्य सांभाळता येईल तेवढं सांभाळा, कारण शनी महाराज तेवढंच करतात, तब्येतीवर किंवा पैशावर आणतात, जे माणसाचं मेन आहे। तब्येत चांगली असेल तर पैसा कमवू शकतो, पैसा असेल तर तब्येत चांगली राहू शकते। त्यामुळे शनी महाराज अटॅक त्याच्यावरच करतात, म्हणून पैसा पण जपून वापरायचा। शनी महाराजांच्या देवळात गेल्यावर तिथं जे लोक बसलेले असतात, आंधळी पांगळी, कुणाला पाय नसतो, कुणाला हात नसतो, त्यांना मन भरून दक्षिणा द्या, मन भरून जेवण द्या, पाणी द्या, बघा तुमचं किती चांगलं होतं ते। तर चला, व्हिडिओ खूपच जास्त मोठा झाला, 16 मिनिटाचा झाला। असाच एक दिवस 7:30 बद्दल बोलण्यासाठी मी लाईव्ह येईन। खूप आहे बोलण्यासारखं, कारण लोक खूप घाबरतात आणि मला त्यांच्या मनातली भीती काढायची आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।